कार्तिक त्याला बराच वेळ शांत करत होता. दीक्षाने बेल वाजवली आणि काही मिनिटात तिच्या आईने दार उघडलं. दिशू, त्यांनी आनंदाने तिला मिठी मारली. त्यांचा आवाज ऐकून बाकी सगळे बाहेर आले. दीक्षा, तिच्या काकूने पुढे होत तिला जवळ घेतलं. आता पुढे. तिला दरवाजातच उभं करून ठेवणार आहात का? सुधाकर म्हणाले. दिशू, ये बाळा आत. ते म्हणाली तशी दीक्षा आत गेली. बस बाळा. सायली, जरा पाणी आण गं, तिची आई म्हणाली. हो आणते, तिची काकू आत गेली. दिशू, बाळा कशी आहेस गं? काय करून घेतलेस हे स्वतःचं? बरं झालं बाई आलीस परत. किती त्रास काढला माझ्या लेकराने, तिची आई तिला कुरवाळत होती. सुधाकर आणि सुरेंद्रही तिच्या शेजारी बसून होते. तिची फॅमिली, जी तिच्यापासून दुरावली होती, ती तिच्या येण्याने खुशीत होती. दीक्षा, दर्शन घरात येत म्हणाला. त्याने आनंदात तिला जवळ घेतलं. आय एम सो हॅप्पी. सगळ्यांचे आनंदी चेहरे पाहून काही क्षण का होईना दीक्षाच्या चेहऱ्यावर हसू होतं. चहा पाणी झाल्यावर दर्शनने विषय काढला. बाबा, मी काय म्हणतो, रानडे काकांशी बोलून डिवोर्सची प्रोसेस सुरू करायला हवी आपल्याला. काय दीक्षा, बरोबर ना? दर्शन म्हणाला आणि दीक्षाने यांत्रिकपणे मान हलवली. दादा, मी DK ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमधून रिझाईन करते, तिने सांगितलं. बरंच आहे, तसंही तुला दुसरीकडे कुठेही चांगली नोकरी मिळेल. काही गरज नाही त्या मूर्ख माणसासमोर जायची. हे बघ, जे काही कॉम्पन्सेशन वगैरे असेल ना ते आपण भरू. तुला नोटीस पिरियड पण सर्व करायची गरज नाही आहे. समजलं ना? दर्शन म्हणाला. दीक्षाने मान डोलावली. जरा वेळ सगळ्यांशी बोलून दीक्षा तिच्या रूममध्ये आली. तिने एकवार तिच्या रूमवर नजर फिरवली. एरवी तर तिची रूम म्हणजे तिच्यासाठी तिचा कम्फर्ट झोन होता, पण आज मात्र तिथली प्रत्येक गोष्ट तिला अनोळखी वाटायला लागली होती. कसली तरी बोचणी लागली होती मनाला. नक्की काय ते कळत नव्हतं, पण आता नाही विचार करायचा, हा तिचाच तर डिसिजन होता. सगळं काही मागे सोडायचं आणि पुढे निघून जायचं, स्वतःलाच समजावत होती ती. त्याच विचारात बेडवर पडून तिने डोळे बंद केले. दक्षपासून दूर झाल्यावर खरं तर तिला आनंद व्हायला हवा होता, पण त्याऐवजी तिच्या मनात हुरहुर दाटून येत होती. घरचे सगळे तिला जपत होते, तिची काळजी घेत होते, पण तरी तिचं मन मात्र अस्वस्थ होतं. तो पूर्ण दिवस आणि रात्र ती तशीच तळमळत होती. तिच्या मनासारखंच तर झालं होतं, मग ही उदासी, ही बेचैनी असण्याचं कारणच काय? दुसऱ्या दिवशी तिने दक्षला तिचं रेझिग्नेशन पाठवलं. ते दक्ष मनातून थोडा हल्ला होता. त्यात तिने कॉम्पन्सेशन भरायची तयारी दाखवली होती. याचा अर्थ तिला नोटीस पिरियडही सर्व करायचा नव्हता. निदान ती ऑफिसमध्ये तरी दिसेल या त्याच्या आशेवरही दीक्षाने पाणी फिरवलं होतं. खरं तर त्याला हे अपेक्षित होतं, पण मन मानायला तयार नव्हतं. पण यावेळेस तिला कुठल्याही गोष्टीची जबरदस्ती करायची नाही हे त्याने मनोमन ठरवलं होतं. दीक्षा गेल्यापासून दक्ष जणू काही जिवंत पुतळा बनला होता. त्याचं आयुष्य रोबोटसारखं झालं होतं. सकाळी उठलं की ऑफिस, दिवसभर काम आणि रात्री उशिराने घरी येणं, सगळी कामं यंत्रवत चालू होती. त्याची ती अवस्था पाहून आई आणि दिव्या तिळतिळ तुटत होत्या. पण आता कुणाच्याच हातात काही उरलं नव्हतं. घरी आल्यापासून दीक्षा शांत शांत होती. दर्शनसोबत वकिलांना भेटून तिने डिवोर्स नोटीस पाठवायला सांगितली होती, पण तिच्या मनात नक्की काय चालू आहे कुणालाच कळत नव्हतं. ऑफिसचं काम आवरून दक्ष घरी निघून आला. रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. त्याने घरात पाऊल टाकलं. समोर पाहिलं तर अनुराधा अजूनही जाग्या होत्या. आई, तू अजून झोपली नाहीस? दक्ष सोफ्यावर बसत म्हणाला. नाही, तुझी वाट पाहत होते, त्या हताश चेहऱ्याने म्हणाल्या. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? दक्षने काळजीने विचारलं. दक्ष, ते अनुराधा अस्वस्थ झाल्या. त्यांनी त्याच्यासमोर एक एनव्हल्प ठेवलं. त्याने एनव्हल्प हातात घेतलं आणि ओपन केलं. त्यात नोटीस होती. नोटीस वाचून त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आता तर त्याच्या उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आल्या होत्या. दक्ष, मी काय म्हणते, तू एकदा दीक्षासोबत बोलून घे ना. नाहीतर मी बोलते. मला हे सहन होत नाहीये रे. रोज तुला असं तुटताना झुरताना पाहून मला काय वाटत असेल याचा विचारही करू शकत नाहीस तू. आणि दीक्षासुद्धा खुश नसेल बघ, तिला ओळखते मी, अनुराधा म्हणाल्या. आई, त्रास तर मलाही होतोय, पण आपल्या स्वार्थासाठी तिला या नात्यात बांधून ठेवणं मला योग्य वाटत नाही. आजपर्यंत खूप त्रास दिलाय मी तिला, पण आता नको गं. माझ्यापासून दूर राहून जर ती सुखी राहणार असेल तर माझी काहीच हरकत नाही आई, दक्ष हळवा होत म्हणाला. तो झपझप पावलं टाकत त्याच्या रूमकडे निघून गेला. रूममध्ये आल्या आल्या त्याने स्वतःला बेडवर झोकून दिलं. आतापर्यंत अडवून ठेवलेले अश्रू बाहेर पडले. तो उशीत डोकं खुपसून हमसून हमसून रडायला लागला. आय लव्ह यू दिशू, लव्ह यू सो मच. कधी कळेल गं तुला हे, दक्ष स्वतःशीच बडबडत होता. 2 दिवसांनी दक्षने वकिलामार्फत दीक्षाच्या नोटीसला रिप्लाय पाठवला. तो म्युच्युअल डिव्होर्ससाठी तयार होता. नोटीसचा रिप्लाय पाहून दीक्षाने क्षणभर का होईना डोळे मिटून घेतले. तिची आई तिच्या शेजारीच बसली होती. त्यांनीही रिप्लाय वाचला. बरं झालं बाई, तो डिव्होर्ससाठी तयार झाला. मला तर वाटलेलं अजून त्रास देतोय की काय, मग मात्र सोडलंच नसतं बघ त्याला, पोलिसातच दिलं असतं, आई सुस्कारा सोडत म्हणाल्या. आई, तू जितकं समजते तितकाही वाईट नाही आहे तो, दीक्षा थोडं रागात म्हणाली. मी आत उठून गेली. हिला काय झालं? अहो, अशी का वागते ही, तिची आई म्हणाली.
वहिनी, डिवोर्स घेणे एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? त्याने मनात आणलं असतं तर हे सगळं आपल्याला खूप कठीण होऊन गेलं असतं. समजते ना तुम्हाला? दीक्षाचे काका म्हणाले. तशा त्या गप्प झाल्या. पण दीक्षाने दक्षाची बाजू घेणं काही त्यांना रुचत नव्हतं. डिवोर्सची प्रोसेस सुरू झाली आणि फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यात जवळजवळ 1 महिना गेला. या महिन्याभरात खूप काही बदललं होतं. दक्ष तर पार बदलून गेला होता. काम आणि काम, बस हेच त्याचं आयुष्य बनलं होतं. दीक्षा घरच्यांसोबत बोलत तर होती, पण मनातून काहीतरी तुटत होतं. काय ते तिला कळत नव्हतं. नाही म्हणायला कार्तिकशी तिचं अधूनमधून बोलणं व्हायचं आणि त्याच्याकडून दक्षविषयी कळायचं तेवढंच. शेवटी तो दिवस उजाडलाच. आज दक्ष आणि दीक्षा पेपर्सवर साईन करण्यासाठी वकिलांच्या चेंबरला भेटणार होते. दीक्षासोबत दर्शन आणि सुधाकर आले होते. बराच वेळ झाला तरी दक्षाचा पत्ता नव्हता. बाबा, तो येईल ना? भेटण्याची वेळ निघून गेली म्हणून विचारतोय, दर्शन काळजीत म्हणाला. आता त्याने होकार दिलाय म्हणजे तो येईल, सुधाकर कसंबसं म्हणाले. हा काय आलाच? त्यांनी समोर बोट दाखवलं. दक्ष आणि कार्तिक समोरून येत होते. दीक्षाचीही नजर त्याच्यावर गेली. गेल्या 2-3 महिन्यात तो खूप बदलला होता. ओढलेला चेहरा आणि स्तेज डोळे, चेहऱ्यावरही काही भाव नव्हते. दीक्षाची नजर त्याच्यावर स्थिरावली होती. हा तोच दक्ष होता जो कधी काळी ॲटिट्यूडमध्ये वावरायचा. या गोष्टीवर तिचा विश्वासच बसत नव्हता. सॉरी, जरा उशीर झाला, एक मीटिंग होती, दक्ष दिलगिरी व्यक्त करत म्हणाला. ठीक आहे, चला आता, दर्शन त्याला इग्नोर करत म्हणाला आणि दीक्षाला आत घेऊन गेला. दोघे वकिलांसमोर बसले. त्यांनी दिलेल्या पेपर्सवर सह्या करायच्या होत्या. दीक्षाने एक नजर पेपर्सकडे पाहिलं आणि सही करून ते दक्षाच्या पुढ्यात सरकवले. पेपर्स पाहून दक्षाचे डोळे भरून आले होते. कार्तिकने अलगद त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसं त्याने स्वतःला सावरलं आणि पेन उचलत सही केली. यापुढे तुम्हा कारखानिसांशी आमचा काहीही संबंध नसेल, लक्षात ठेवायचं, दर्शन कठोर आवाजात दक्षला म्हणाला. थँक्स सर अँड गुड बाय, दक्ष कसंबसं म्हणाला आणि दीक्षाकडे न पाहताच तो चेंबरमधून बाहेर पडला. कार्तिक एक नजर दीक्षाकडे पाहून त्याच्या मागे गेला, पण तोपर्यंत दक्षने ऑलरेडी गाडी स्टार्ट करून पळवली होती. दक्ष, कार्तिकने मनातच त्याला साथ घातली. आता या क्षणी त्याला एकटं राहू देणं कार्तिकला पटत नव्हतं, पण सध्या तेच गरजेचं होतं. तो उदास नजरेने त्या दिशेला पाहत राहिला. कार्तिक, दीक्षा त्याच्याशी बोलायला आली. दीक्षा, दर्शनचा करारी आवाज आला. घरी चल, तो ओढतच तिला त्याच्यासोबत घेऊन गेला. तिघे घरी आले तेव्हा दीक्षाचे काका काकू आणि आई त्यांची वाट पाहतच होते. बरं झालं बाई, इड्यापिड्या टळली एकदाची. तिच्या आईने तिला ओवाळून घरात घेतलं. घरचे सगळेच खुश होते. पण दीक्षा, ती मात्र आल्यापासून कुठेतरी हरवल्यासारखी बसली होती. मी आलेच, ती कशीबशी तिच्या रूममध्ये निघून गेली. हो, तिची आई म्हणाली. होईल ती नॉर्मल, सुधाकर म्हणाले. दिवसामागे दिवस जात होती. दीक्षा सावरायचा प्रयत्न करत होती. दक्ष तर कामात गुरफटला होता. बाकी कशातच त्याला रस राहिला नव्हता. काही दिवसांतच कोर्टातून डिवोर्स मंजूर झाला आणि दीक्षा आणि दक्ष कायदेशीररित्या वेगळे झाले. दीक्षाच्या घरचे खुश होते. तिच्या आई आणि काकूने तर पुढचे प्लॅन्स हे आखायला सुरुवात केली होती. सगळेजण हॉलमध्ये बसून चहा घेत होते. भाऊजी, मी काय म्हणते, आता तसंही दक्ष नावाची साडेसाती दीक्षाच्या आयुष्यातून दूर झालीच आहे, तर काय हरकत आहे तिने पुढे जायला? चांगली स्थळं बघायला लागूया आता. पोरीचं भलं तरी होईल ना? उगाच फार उशीर नको करायला, नाही का हो सुलू वहिनी? दीक्षाच्या काकूने विषय काढला. बरोबर आहे तुझं शैला, मलाही तसंच वाटते बघ. लग्न झालं तर निदान दिशू या सगळ्यातून लवकर बाहेर तरी पडेल, दीक्षाची आई म्हणाली. तर काय, मी आजच बोलते माझ्या बहिणीशी. तिच्या ओळखीत चांगले मॅरेज ब्युरो आहेत. नाव नोंदवून टाकूया दीक्षाचं. पुढे जाऊन परत डिवोर्स म्हटल्यावर प्रॉब्लेम येतातच की. आत्ता सुरुवात केलेली बरी, सायली म्हणाल्या. नुकत्याच रूममधून बाहेर आलेल्या दीक्षाच्या कानावर त्यांचं बोलणं पडलं आणि ती त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. आई, काकू, मला बोलायचे तुमच्याशी, ती शांतपणे म्हणाली. तसे सगळेजण तिच्याकडे पाहायला लागले. काय झालं दिशू, काही प्रॉब्लेम? तो दक्ष परत काही त्रास तर देत नाही ना? दर्शनने विचारलं. प्रत्येक वेळेस दक्षला मध्ये आणायलाच हवंय का दादा? त्याच्याशिवाय दुसरं काही बोलण्यासारखं नाही आहे, दीक्षा जराशी वैतागत म्हणाली. तसं नाही दिशू, बरं बोल, काय झालंय? दर्शन शांतपणे म्हणाला. आई, काकू, मी तुमचं बोलणं ऐकलंय, पण आत्ता मला लग्न वगैरे या सगळ्यात भानगडीत पडायचंच नाही आहे. सो हा नाद तुम्ही सोडून द्या. ज्यावेळेस माझी मानसिक तयारी होईल मी स्वतः सांगेन तुम्हाला. आता तो विषय नाही आहे. मी इकडे आल्यावर बऱ्याच ठिकाणी जॉबसाठी अप्लाय केलं होतं. महिन्याभरापूर्वी मी गेले होते त्याच कामासाठी. 2 ठिकाणी इंटरव्ह्यू दिले होते मी आणि त्यातल्या एका कंपनीत माझं सिलेक्शन झालं आहे. दीक्षा सगळ्यांकडे पाहत म्हणाली. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे ना. मला माहीत होतं तुला जॉबसाठी जास्त त्रास घ्यावा लागणार नाही. दर्शन खुश होत म्हणाला. दादा, पुढचे ऐकून घे. बोल ना. माझं सिलेक्शन झालं आहे, पण इथल्या ब्रांचसाठी नाही तर बेंगलोरच्या ब्रांचसाठी, दीक्षा शांतपणे म्हणाली. काय?
अगं मग नको सांग ना, तुला दुसरीकडे जॉब मिळेल दिशू. तू त्यांना नाही म्हणून सांग, दर्शन म्हणाला. नाही दादा, मी त्यांना माझा होकार कळवलाय. काय? अगं पण का? निदान आमच्याशी एकदा बोलायचंच तरी. हे बघ, तुला असं वाटत असेल की दक्ष तुला इथे सुखाने राहू देणार नाही, तर आम्ही हे होऊ देणार नाही दिशू, सुधाकर म्हणाले. एक मिनिट बाबा, मी कधी असं म्हणाले? मुळात दक्षचा इकडे संबंधच काय? त्याला त्रास द्यायचा असता तर तो आत्तापर्यंत थांबून राहिला असता का? त्याने डिवोर्स दिला असता का? मी त्याला व्यवस्थित ओळखते बाबा. पण मलाच इथे राहायचं नाही आहे. माझा निर्णय झाला आहे. 2 दिवसांनी माझी फ्लाईट आहे. मी बेंगलोरला जाणार आहे, दीक्षा म्हणाली आणि आत निघून गेली. अहो, काय हे असं कसं? सुलभा म्हणाल्या. तिचा निर्णय झाला, जाऊ देत तिला, सुधाकर म्हणाले. पण सुलभा, सध्या काही दिवस शांत राहिलेलंच योग्य राहील. जरा सगळं निवळू देत मग तिला परत बोलावून घेऊ, सुधाकर म्हणाले. दीक्षा तिच्या रूममध्ये निघून आली. तिने निर्णय घेतला होता. तिला या सगळ्यापासून लांब जायचं होतं. या सगळ्याला जितका कसूरवार दक्ष होता तितकेच तिच्या घरचेही होते. तेव्हा जर त्यांनी दीक्षावर विश्वास ठेवला असता तर हे लग्न झालंच नसतं. जसा दक्षचा तिच्याबद्दल गैरसमज झाला होता तसाच गैरसमज तिच्या घरच्यांनी करून घेतला होता. त्यांनी एक क्षण जरी तिच्यावर विश्वास दाखवला असता तर पुढच्या बऱ्याच गोष्टी घडल्या नसत्या. दीक्षाने सुस्कारा सोडला आणि बॅग पॅक करायला घेतली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दीक्षा गार्डनमध्ये थांबून कुणाची तरी वाट पाहत होती. समोरून 2 व्यक्ती येताना दिसल्या तसं तिच्या चेहऱ्यावर हसू पसरले. आई, दिव्या, तिच्या तोंडून अस्पष्ट उद्गार आले. वहिनी, दिव्याने धावत येऊन दीक्षाला मिठी मारली. आज 3-4 महिन्यांनी ती तिच्या लाडक्या वहिनीला भेटत होती. दिव्या, मला दीक्षा म्हण, दीक्षा कसंनुसं हसत म्हणाली. मला नाही माहीत तुझं आणि दादाचं नातं काय आहे ते, पण माझ्यासाठी तूच माझी वहिनी होतीस, आहेस आणि कायम राहशील, दिव्या दीक्षाला बिलगत म्हणाली. कशी आहेस बाळ? आईंनी डोळ्यात पाणी आणून विचारलं. मी ठीक आहे आई, तुम्ही कशा आहात? दिव्या, आईंची काळजी घेतेस ना? दीक्षालाही भरून आलं होतं. हो वहिनी. काय झालं दीक्षा? आज तू इकडे बाहेर भेटायला बोलवलंस? सगळं ठीक आहे ना? अनुराधांनी विचारलं. आई, मी जॉबसाठी बेंगलोरला जाते. जाता जाता तुम्हाला भेटायचं होतं म्हणून. वहिनी, नको ना जाऊस तू. हे बघ, मी असं म्हणणार नाही की तू आणि दादा परत, पण इथून तरी नको ग जाऊस, दिव्या काकुळतीला येत म्हणाली. दिव्या, अगं मी इथून गेले तरी तुझ्याशी नेहमीसारखं बोलेन ना राणी. मुंबईत कधी आले तर तुम्हा दोघींना नक्की भेटेन, जशी आज भेटले. प्लीज असं नको करू, दीक्षा तिला समजावत म्हणाली. कितीची फ्लाईट आहे? आईंनी विचारलं. दुपारी 4:30ची, दीक्षा म्हणाली. काळजी घे स्वतःची. काही वाटलं तर हक्काने आम्हाला फोन कर. बोलताना अनुराधांचे डोळे भरून आले. दीक्षाही थोडी हळवी झाली. जरा वेळ बोलून त्या दोघी घरी निघून गेल्या. रात्री 11:30च्या दरम्यान दक्ष घरी आला. खरं तर त्याला घरी यायची इच्छाच नसायची, पण आई आणि दिव्यासाठी तो घरी यायचा. तो रूममध्ये येऊन फ्रेश होऊन बाल्कनीत उभा होता. इतक्यात दिव्या त्याच्या रूममध्ये आली. दादा, दिव्याने त्याला हाक मारली. दिव्या, ये ना, तो म्हणाला. दिव्या त्याच्या शेजारी उभी राहिली. दादा, आज आम्ही दीक्षा वहिनीला भेटायला गेलो होतो, दिव्या म्हणाली. तिच्या तोंडून दीक्षाचं नाव ऐकून क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर चमक आली, पण क्षणभरच. कशी आहे ती? त्याने स्वतःला सावरत विचारलं. दादा, खरं सांगू, मला तर ती अजिबात खुश वाटली नाही. तू का नाही तिला मनवायचा प्रयत्न केलास? कदाचित. दिव्या, तिला जर माझ्याविषयी खरंच काही वाटत असतं तर तिने डिवोर्स नसता घेतला. हे बघ, एवढं काही घडून गेले तिच्या आयुष्यात, तिला सावरायला वेळ तर लागेलच ना. अरे पण ती रागाच्या भरात असं वागत असेल तर? मला सांग, तिला जर खरंच इथून जायचं असतं तर आज ती खुश असायला हवी होती ना. तिच्या चेहऱ्यावर मला उदासी व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हतं दादा. कदाचित तसं असेल ही दिव्या. तिच्या मनात माझ्याविषयी किती राग आहे हे माहिती आहे मला, पण तिला असं जबरदस्ती कुठल्याही नात्यात अडकवून ठेवणं कितपत योग्य आहे तूच सांग मला. मला तिला अजून त्रास द्यायचा नाही आहे. नॉट एनी मोर दिव्या. पुढे जाऊन जर तिला कधी माझ्याविषयी काही वाटलं तर मी आहेच ना इकडे. मी कायम तिची वाट पाहीन. तिच्यावर खूप प्रेम आहे माझं, खूप जास्त. माझ्यासाठी ती इथेच आहे, अगदी शेवटपर्यंत. तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही, कधीच नाही, दक्ष हळवा होत म्हणाला. नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. दादा, दिव्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आय एम ओके, पण प्लीज, कुणीही दीक्षाला काहीही बोलणार नाही आहे. तिला तिच्या मर्जीप्रमाणे जगू द्या, दक्ष म्हणाला. दादा, ती उद्या दुपारच्या फ्लाईटने बेंगलोरला जाणार आहे जॉबसाठी. माहिती आहे मला, दक्ष चेहरा वळवत म्हणाला. तरीही तू? दिव्या, खूप उशीर झालाय, झोप आता तू, दक्ष म्हणाला. त्याला काही बोलायचं नाही हे तिच्या लक्षात आलं तशी दिव्या रूममधून बाहेर निघून गेली. दक्ष बराच वेळ बाल्कनीत बसून होता. नजरेसमोर फक्त दीक्षा आणि दीक्षाच होती.
त्याने त्याचा मोबाईल अनलॉक केला. त्याच्या स्क्रीनवर त्याचा आणि दीक्षाचा फोटो होता. त्याने त्या फोटोवर ओठ टेकवले आणि मोबाईल छातीशी कवटाळला. सकाळी उठून दीक्षाने उरलेल्या सामानाची आवरावर केली. अधेमध्ये तिची आई तिला सूचना देत होती. दीक्षा फक्त हं इतकंच करत होती. दुपारी आईने तिच्या पसंतीचं जेवण केलं होतं. जेवण वगैरे आवरून दीक्षा एअरपोर्टवर निघाली. तिचे आई, बाबा आणि दर्शन तिला सोडायला एअरपोर्टवर आले होते. गाडीत दीक्षा शांतच होती. तिनेच हा डिसिजन घेतला होता आणि आता तिलाच कसला त्रास होत होता ते सांगता येत नव्हतं. या सगळ्या ट्रॅपमधून ती मोकळी तर झाली होती, पण तरीही कसली रुखरुख लागली होती मनाला काय माहीत. गेटपाशी आल्यावर दर्शनने तिचं सामान काढलं. काळजी घे गं स्वतःची दिशू. काही लागलं तर सांग हा बाळा, तिची आई भरल्या डोळ्यांनी म्हणाली. तिचे बाबा आणि दर्शनही जरासे इमोशनल झाले होते. याआधीही दीक्षा हैदराबादला राहिली होती, पण तेव्हाची आणि आत्ताची सिच्युएशन फार वेगळी होती. हो, तुम्ही सगळेही काळजी घ्या, दीक्षा म्हणाली. आई बाबांना नमस्कार करून दीक्षा आत जायला निघाली. जरा पुढे गेलीच असेल की तिची पावलं अडखळली. दक्ष आपसुकत तिच्या तोंडून आलं. त्याचा प्रेझेन्स तिला आजूबाजूला जाणवत होता. नाही, तो इकडे काय येईल? तिने स्वतःला समजावलं, पण मन मात्र मानेना. तिने आतुरतेने सभोवताली नजर फिरवली, पण तो तिला कुठेच दिसला नाही. भास, हो भासच असेल माझा. दीक्षा वळून पुढे निघाली आणि कधीपासून तिला पाहत असलेला दक्ष खांबा आडून डोकावला. तिच्या आधीच तो एअरपोर्टवर पोहोचला होता. तिच्या गेटची वगैरे चौकशी करून तो आडोशाला थांबून तिची वाट पाहत होता. ती जाण्याआधी त्याला तिला डोळे भरून पाहायचं होतं. तिचं रूप मनात साठवायचं होतं. काय नशीब होतं दोघांचं. जिच्यावर तो जीवापाड प्रेम करायला लागला होता ती त्याला सोडून चालली होती. दीक्षाने एकदा वळून पाहिलं तसा तो परत आड लपला. तिने मान वळवली आणि ट्रॉली ढकलत आत निघून गेली. ती नजरेआड होईपर्यंत तो मात्र तिलाच पाहत होता. तिच्यासाठी तो कुणीच नव्हता, पण त्याच्यासाठी ती त्याचीच होती. त्याची दीक्षा, त्यांचं अधुरं प्रेम. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.